नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तर काम वगैरे झालं माझं, डब्बा पण करून दिला नवऱ्याला, गोळ्या पण दिल्या त्यांच्या खायला मी, आणि काम पण झालं बघा माझं सगळं. का की काल पाणी आलं नव्हतं, रात्री सकाळी थोडं पाणी आलं होतं, तर आता भरपूर पाणी आलं, काम पण झालं. तर आशिष बसल्या तिथं दिव्याईकडं बसली मोबाईल बघत. तर त्यांची आता 10वी झाली, आता रिझल्ट कधी भेटते काय माहिती नाही. तर पुस्तक वगैरे नेऊन द्यायचे, तर सरांना फोन करते मी आता की पुस्तकं कधी आणून देऊ सर ते. तर रूम मला अजून भेटली नाही, रूमचं बघायला लागले. तर आज किती तारीख आहे बघा, अजून मला रूम भेटली नाही. तर खूप एजंटला असं सांगून ठेवले मी की रूम बघा म्हणून. आईचा पण फोन आला होता, आई रडत होत्या, आई खूप रडत होती की असं का करायला लागली माय तू, का रडते तू, हिम्मत नको हरू. आणि तुम्ही सगळेजण मला इतकी छान छान कमेंट करता की तुमच्यामुळं मला खरंच खूप हिम्मत भेटते अशी. पण कसं असते, एकदा मन तुटल्याच्या बादनं ते थोडंसं टाईम लागतं हे व्हायला. एकदम की म्हणजे आपण हारलो त्या जागी, एकदम निराश झालो, तिथून बाहेर यायला खूप अवघड असतं. तर रात्री नवऱ्याने बोलले मला, तू असे रडायला व्हिडिओ का टाकली, तू मला करमलं नाही. असं बघून आई पण बोलली, बहीण पण बोलली. मी 4 भीतीत रडते, पण कोणाला ते दिसत नाही, फक्त कॅमेरा समोर रडले म्हणून तुम्हाला सगळ्यांना दिसले. कसं असतं माहिती आहे का, आपण जोपर्यंत आपलं दुःख शेअर करत नाही तोपर्यंत जगाला कळत नाही. जगाला कळते की हा ही खूप चांगली आहे, ही खूप सुखात आहे. सुखात तर मी आहे, पण काय प्रॉब्लेम आहे. माझा संसार खूप चांगला आहे, माझा नवरा खूप चांगला आहे, माझे 2 मुलं, माझं घरदार खूप चांगलं आहे. फक्त काय प्रॉब्लेम आहे, पण ते सण होईना गेले. का सण होईना गेले तेही सांगते मी तुम्हाला. काल मी एवढं रडले का तेही सांगते मी तुम्हाला. का की एवढी निराश झाले होते की बघता बघता 2 तारीख येणार, रूम कधी खाली करू, पसारा कधी हे करू, नाही का. अशोक कबूतर आले वाटते घरामध्ये, कबूतर आले. हा थांबा, अरे ओरी थांब थांब. तर बघा बसले कबूतर. चला हान ना बाळा, लाईट फोडायचे. अरे पाणी टाकतो पिचकारी. तर म्हणतानी खूप असं झालं होतं ना मला की खूप एकटं एकटं वाटलं होतं. पण तुमच्या कमेंटमुळं मला इतका आधार भेटला ना, काय सांगू तुम्हाला. खूप म्हणजे खूप असं वाटलं की पुन्हा एकदा जगू, नाही का. हे टेन्शन काय आहे, काही टेन्शन नाही, काहीच नाही, एकदम मामूली आहे असं विचार केला मी. आणि किती आता संकट आले, काही आलं तरी काही नाही, का की मला हिंमत देणारे तुम्हीच आहात. मी खरंच काल इतकी तुटले होते, इतकं मला बेकार वाटलं ना, की वाटलं की आता आपलं काहीच नाही राहिलं, आता आपल्याला स्वतःला संपवायचं आहे बस, असा विचार केला होता मी. आता मी हारले, का की मी खूप जणांसाठी खूप काही गोष्टी केल्या, पण माझी वाईट परिस्थिती बघून खूप लोकांनी रंग दाखवले. इथं मला त्रास झाला खूप, म्हणून मी काल रडलेला व्हिडिओ टाकला. मला खूप त्रास झाला. म्हणजे कसं असते माहिती आहे काय, आपण किती सुखी आहात, आणि सुखामध्ये सगळे सगळे फोन करतात, येतात आपले फॉलोअर्स बघून, आपले लाईक्स कमेंट बघून, पैसे बघून, हे सगळे आपल्याला फोन वगैरे करतात. पण डोळ्यातलं पाणी बघून कोणी कॉल करत नाही, कोणीच नाही. आपली परिस्थिती पण काल मी एवढा रडलेला व्हिडिओ टाकला, सगळ्यांनी बघितला, सगळ्यांनी, पण मला एकानेही कॉल केला नाही. तर इथंच कळतं मला की ते फक्त तात्पुरतं नातं होतं, एवढं मला समजलं.
की किती वाकडं झालं तरी बी ना, तर आपल्या जवळच्या व्यक्तीच्या डोळ्यात जर पाणी आलं, एवढा रडत व्हिडिओ टाकलेला मी, पण एकही कॉल नाही आला कुणाचा. त्रास कोणाला झाला? नवऱ्याला, आईला, बहिणीला, बाकी कोणालाच नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला, इतके छान छान कमेंट केला, एवढं सपोर्ट केला, एवढं हे हिंमत दिली ना तुम्ही मला. नाहीतर मी विचार केला होता की लास्ट आता आपल्याला संपवायचं आहे हे जीवन, असा विचार केला होता मी. पण काही जणाचे असे शब्द असतात ना, ते इथं लागतात, मनाला लागतात, पण ते आपण बयान नाही करू शकत. नेहमी चुकीचे मीच सगळ्या लोकांनी मला दाखवलं, तूच चुकीची आहेस, तूच अशी आहेस, तू तशी आहेस, असं दाखवलं. आता मला कंटाळा आला की मी स्वतःला साबित करू की नाही, मी तशी नाही, चुकी माझी नाही. मी इतकं जणाला जीव लावलं ना, मनापासून त्यांना एवढी माया दिली, प्रेम दिलं, पण त्यांनी मला असं एकटं याच्यावर सोडलं ना, हे खूप वाईट वाटलं मला बघून. माहिती आहे का, माझ्या मनातून आता इतके लोक उतरलेत ना, काय सांगू. मला इच्छा सुद्धा हवी नाही त्यांना बोलायची आता. लय बेकार वाटायला लागले. मी ते विचार करू ना असं वाटते की काय राहिलं नाही आयुष्यामध्ये. पण तुमच्यामुळे मला हिंमत भेटली, मला खूप छान वाटलं. नसतं पहिलं खूप जीव लावायचे मला सगळेजण, पण माझी परिस्थिती बघून माझी साथ सोडलीत. तरी पण मी त्यांना मनापासून धन्यवाद करते की माझ्या सुखामध्ये दुःखामध्ये आतापर्यंत तुम्ही मला साथ दिली ना, तर मनापासून धन्यवाद तुम्हाला. आणि माझी साथ सोडली ना, त्यांना बोलते मी, आणि तुमचे उपकार आहे का मी कधी आयुष्यभर विसरणार नाही, लक्षात असू द्या. पण गरज मला आता तुमची होती, तुम्ही मला इग्नोर केले. लय दुःख वाटतं ह्या गोष्टीचं. मी मनातून सगळ्यांना नातं इतकं मी मानलं होतं ना, संपलं सगळं. कसं असतं, एकदा मनातून उतरलेले व्यक्ती आहे ना, ते परत कधी बसत नाही. एकटं रडू, भीक मागून खाईन मी आता, पण तुमच्या पाशी जवळ येणार नाही मी आता. खरंच सांगते, मला आता तुमची खूप गरज होती, तुम्ही मला इग्नोर केले. काय हरकत नाही, काहीच हरकत नाही. दुःख एवढं वाटतं की मी अनपढ आहे आणि मला खरंच काही येत नाही. तुम्ही शिकलेले सवरलेले आहात, तुम्हाला कळतं की कामापुरती माया कशी लावायची, वरून वरून माया कशी लावायची, ते तुम्ही शिकलात नसतं. तसं मला नाहीच मिळत. लय दुःख वाटलं, पण समजलं मला कोणी कोणाचं नसतं इथं. सगळं वरून वरून असतं, कोणी कोणाचं नसतं. हे समजल्यानंच कळालं मला की आता मला कुणाची गरज नाही, मला एकटं राहायचं आहे. माझ्या दुःखामध्ये तुम्ही साथ नाही देत, काय उपयोगच नाही. चला बाय, काळजी घ्या.